नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, या मे महिन्यामध्ये तुमचं आरोग्य, तुमचं राशी भविष्य कसं राहणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर मग चला सुरुवात करूयात। सर्वात पहिली रास मेष रास। स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये त्यांचे पैसे आणि वेळ व्यवस्थापित करावे लागतील। तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर देखील नियंत्रण हे ठेवावे लागेल। महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल। महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये परिस्थितीमध्ये थोडीशी सुधारणा होईल। जवळच्या मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने या काळामध्ये तुमचं कुठलंही काम हे प्रलंबित राहणार नाही। उपजीविकेच्या व्यवसायांमध्ये वाढ होईल। आरोग्याच्या दृष्टीने तुमची वेळ सामान्य राहील, परंतु महिन्याभराच्या मध्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे आणि नातेसंबंधांकडे लक्ष द्यावं लागेल। दिशाभूल होऊ देऊ नका। शहाणपणाने निर्णय घ्या, तसेच तुमच्या आहार आणि दैनंदिन दिनचर्येकडे विशेष लक्ष पुरवा। जिथे धोका वाटेल तिथे पैसे गुंतवणं टाळा। या काळात तुमच्या नातेवाईकांशी थोडेफार वाद होऊ शकतात। आता पुढची रास वृषभ रास। स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना उत्तरार्धापेक्षा पहिल्या 15 दिवसांमध्ये जास्त शुभ आणि यश घेऊन येणारा राहणार आहे। महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी तुमच्या बॉसकडनं तुम्हाला प्रशंसा ऐकायला मिळेल आणि समाजामध्ये तुमचा मान सन्मान आदर वाढेल। या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगती आणि नफा मिळेल। अशा परिस्थितीमध्ये महिन्याच्या पहिल्या 6 माहीत तुमची महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। विवाहितांना महिन्याच्या मध्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे येऊ शकतात। निर्णय घेताना मनासह तुम्हाला बुद्धीचाही वापर करावा लागेल। आता पुढची रास मिथुन रास। स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ आणि सौभाग्य घेऊन येणार आहे। या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या बोलण्यानं आणि वागण्यानं इतरांना आकर्षित करण्यामध्ये यशस्वी व्हाल। महिन्याच्या सुरुवातीला करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित कुठलाही प्रवास तुम्हाला मोठं यश आणि नफा मिळवून देईल। नोकरदार आणि लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील। आर्थिक परिस्थिती तुमची मजबूत राहील। कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील। महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल। या काळामध्ये घरामध्ये धार्मिक कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आहे। कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण मदत आणि पाठिंबा मिळेल। जमीन, इमारत, वाहन इत्यादी खरेदी विक्री करण्याची इच्छा तुमची पूर्ण होईल। परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्याची दाट शक्यता आहे। आता पुढची रास कर्क रास। स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी या महिन्याचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा जास्त अनुकूल राहणार आहे। महिन्याच्या सुरुवातीला कोणाच्याही प्रभावामध्ये तुम्ही येऊ नका किंवा कोणताही निर्णय हा खूपच विचारपूर्वक घ्या। या काळामध्ये तुमचे नातेवाईक आणि तुमच्या जवळच्या मित्रांकडनं अपेक्षित सहकार्य न मिळाल्यानं तुम्हाला थोडंसं दुःख होईल। महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबासह लांब किंवा कमी अंतराच्या प्रवासाला जावं लागू शकतं। या काळामध्ये व्यवसायामध्ये इच्छित आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील आणि कठोर परिश्रम हे घ्यावे लागतील। कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं धैर्य आणि संयम कायम ठेवा आणि आळस टाळा। आता पुढची रास सिंह रास। स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना या महिन्याच्या सुरुवातीला जवळच्या मित्राकडनं आणि कुटुंबातील सदस्याकडनं पूर्ण सहकार्य मिळेल। त्यांचं इच्छित काम हे वेळेवरती पूर्ण होईल। बाजारामध्ये अडकलेले पैसे अनपेक्षितपणे मिळाल्यानं तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल। भाऊ बहिणींसोबत एकत्र काम केल्यानं तुम्हाला शुभ फळं मिळतील आणि तुमचे लाभ वाढतील। जमीन आणि इमारतीच्या खरेदी विक्रीची योजना तुमच्याकडनं आखली जाईल। महिन्याच्या मध्यामध्ये कोणतेही महत्त्वाचं काम करताना जास्त काळजीपूर्वक निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे। या काळामध्ये घाईघाईमुळे मोठी चूक होण्याची शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात। आता पुढची रास कन्या रास। स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना चढउतारांनी भरलेला असेल।
या महिन्यामध्ये तुम्हाला कधी आनंद तर कधी दुःखाचा अनुभव येईल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमचं काम सहज पूर्ण होईल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कामाशी संबंधित काही अडथळे तुमच्यासाठी मोठ्या चिंतेचं कारण बनतील. या काळामध्ये लोकांना तुमच्या भावनांनुसार वागण्यास भाग पाडू नका, अन्यथा तुमचं नातं बिघडू शकतं. कोणाशीही अनावश्यक वाद टाळा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र राहणार आहे. कठोर परिश्रमानेच कामामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता असते. कामाचा आज थोडासा ताण राहील. घरामध्ये आणि बाहेर अनावश्यक वाद टाळा. जवळच्या मित्रांसोबत चांगले संबंध राखण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी चांगले राहील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या महिन्यामध्ये तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. तुमच्या आहाराची आणि दैनंदिन दिनचर्येची पूर्ण काळजी घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना फारसा सकारात्मक राहणार नाही. व्यवसायामध्ये चढउतार येतील. अनावश्यक खर्च टाळा आणि तुमचे पैसे नीट व्यवस्थापित करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना पहिल्या 15 शेवटच्या 8 दिवसांमध्ये जास्त शुभ आणि यश घेऊन येणारा राहणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला मिश्रित परिणाम मिळतील. या काळामध्ये तुम्हाला पैशांशी संबंधित व्यवहारांमध्ये अनेक प्रकारच्या सावधगिरी बाळगाव्या लागतील. घर असो, कुटुंब असो किंवा कामाचं ठिकाण, तुमचे विचार इतरांवरती लादू नका, अन्यथा तुमची प्रतिष्ठा घसरू शकते. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या जवळच्या मित्राकडून आणि सहकाऱ्यांकडून अपेक्षित मदत न मिळाल्यानं तुम्हाला थोडंसं निराश वाटू शकतं. या काळामध्ये आरोग्य देखील थोडंसं कमकुवत राहू शकतं. विशेष म्हणजे पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे संपूर्ण लक्ष द्या. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळामध्ये अचानक होणारे मोठे खर्च तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनू शकतात. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ आणि सौभाग्य घेऊन येणारा राहणार आहे. जर तुम्ही या महिन्यामध्ये तुमचा वेळ आणि पैसा व्यवस्थापित केलात तर तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त यश आणि नफा मिळवू शकाल. महिन्याच्या सुरुवातीला जमीन आणि मालमत्तेशी संबंधित मोठे वाद असतील ते मिटतील किंवा खरेदी विक्रीचं लक्ष साध्य होईल आणि म्हणून तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल. या काळामध्ये तुमच्या धैर्यानं आणि दृढ निश्चयाच्या बळावरती तुम्ही अनेक मोठे आणि फायदेशीर निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबासह लांब किंवा जवळच्या अंतराची तीर्थयात्रा देखील तुम्ही करणं शक्य आहे. महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या पालकांचा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळत राहील. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना थोडासा चढउतारांचा ठरणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं काम पुढे ढकलण्याची सवय ही सोडून द्यावी लागेल आणि ते वेळेवरती पूर्ण करण्याचा कसोशीनं प्रयत्न करावा लागेल. या महिन्यामध्ये तुम्हाला अपमान आणि अहंकार टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये तुमचं बोलणं आणि वर्तन नियंत्रित करताना सभ्य राहा आणि जे तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा किंवा तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यांच्यापासूनही अत्यंत सावध राहा. या महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांना त्यांच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. त्याचवेळी कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद हे टाळले पाहिजेत. या महिन्यामध्ये लहान सहली होण्याची शक्यता आहे, परंतु प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची आणि सामानाची विशेष काळजी घ्या. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना कधीकधी आनंदाने आणि कधीकधी दुःखानं भरलेला राहणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला कधी परिस्थिती सुधारताना दिसेल तर कधी तीच परिस्थिती बिघडताना दिसेल. तथापि तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये संयम राखायला हवा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनं आणि कठोर परिश्रमानं प्रत्येक ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्ही भागीदारीमध्ये कुठलंही काम करत असाल किंवा ते करण्याचा विचार करत असाल तर तुमचे हिशोब व्यवस्थित ठेवा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला पहिल्या 15 दिवसांच्या तुलनेत जास्त लक्ष द्यावं लागेल.
या काळामध्ये तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये घाईघाईनं किंवा भावनिकतेनं कोणतेही निर्णय घेणं टाळावं लागणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला कुटुंबाशी संबंधित एखादी मोठी समस्या उद्भवू शकते. नातेवाईकांच्या मदतीनं ते सोडवणं चांगलं होईल. या काळामध्ये तुमच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी नशिबावरती अवलंबून राहण्याऐवजी तुम्ही मेहनत करा. नियोजनबद्ध पद्धतीनं काम केल्याने तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये चांगलं यश मिळेल. महिन्याच्या मध्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रस निर्माण होईल आणि या काळात ते त्यांचा बहुतेक वेळ हा मौज मजेमध्ये अभ्यास करत घालवतील. मुलांशी संबंधित एखादी मोठी चिंता तुम्हाला त्रास देऊ शकते. महिन्याच्या दुसऱ्या 6 माहीमध्ये तुमचे विरोधक सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. तर मग मित्रांनो, स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ हे राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.